बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून एका युवकाची हत्या करण्यात आली। जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। रामदास बोराडे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। हत्येनंतर रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली। परिसरात भीती निर्माण करण्याचा किंवा दहशत माजवण्याचा तोडफोडीचं कृत्य त्यामुळेच केलं असा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अधिक चौकशी सुरू आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या ठिकाणी दहशत माजवण्याकरता वारंवार असे प्रकार घडताना दिसतायत की गाड्या उभ्या केलेल्या ज्या असतात त्या रात्री जाळायच्या। काय नेमकं घडलंय इंदिरानगरमध्ये? नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलेला आहे। संबंधित एका दोन भाऊ आहे त्यांच्यावरती एका अज्ञात टोळक्याने हल्ला केला। पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यामध्ये एका युवकाचा जो आहे तो मृत्यू देखील झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। नंतर या सगळ्या टोळक्याने या परिसरामध्ये लावण्यात आलेली जी वाहनं आहे ती देखील फोडलेली आहे। त्या ठिकाणी देखील दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खुनाच्या घटना ज्या आहेत त्या समोर येतात। पोलिसांकडून कारवाई केली जाते, आरोपींना अटक केली जाते। आरोपी अवघ्या काही तासामध्ये अटक केले जातात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते। मात्र असं सगळं असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही। त्यामुळे नाशिक पोलिसांसमोर ही वाढती गुन्हेगारी जी आहे ती रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। शहरात 2 दिवसाआड एकाची हत्या होतीये, कुठे वाहनांची तोडफोड केली जाते तर कुठे टोळक्याकडून मारहाण केली जाते। असे प्रकार जे आहेत ते सातत्याने घडत आहे आणि या सगळ्यामुळे आता नाशिक पोलिसांचा ऍक्शन मोड नेमका काय असेल हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल। नक्की। धन्यवाद लक्ष्मण, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।